नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण जी टोकन केलेली आहे या ठिकाणी अशा प्रकारे उगवून झालेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाऊस पडण्यापूर्वीच बैलाच्या सहाय्यानं खत पेरणी या ठिकाणी केलेली होती. बैलाचं जे पेरणी यंत्र आहे त्यावरच आपण 1.5 इंचावर या ठिकाणी खत पेरणी करून त्यानंतर आपण याला या ठिकाणी मधल्या गॅपमध्ये 2 फुटाचा गॅप जो सोडलेला होता त्याच्यामध्ये आपण सरी पाडलेली होती. ती पण आपण कोळप्याच्या सहाय्याने पाडलेली आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खत पेरणीसाठी आपण बैलाच्या पेरणी यंत्राचा वापर केलेला होता. आणि शेतकरी मित्रांनो एका जागेवर आपण आपलं व्हॅल्युओनचं टोकन यंत्र होतं. आणि व्हॅल्युओनचं टोकन यंत्र असल्यामुळे आपण 44 नंबरची सीड ड्रिल त्याच्यामध्ये वापरलेली होती. बघू शकता अशा प्रकारे उगवण या ठिकाणी झालेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी 2-3 2-3 असं 70-80% 90 ठिकाणी आपलं या ठिकाणी 3-3 झाडं आपल्याला मिळालेली आहेत अशा प्रकारे. आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी 10 ते 20% ठिकाणी आपल्याला 1 किंवा 2 असा सीड रेट या ठिकाणी मिळालेला आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्लॉटची उगवण झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो हे आपलं 1 हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता कशा प्रकारे नियोजन करता येईल हे बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तण मोठ्या प्रमाणात होतं आणि यामध्ये आपण राऊंडअपचा वापर केलेला आहे. राऊंडअपचं प्रमाण आपण 80 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी स्ट्रॉंग आर्म सोबत या ठिकाणी वापरलेलं होतं. आणि आज रोजी या ठिकाणी चांगल्या प्रकारे तण नियंत्रण झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण आता पुढे याचं नियोजन कसं करता येईल हे बघणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो आपण बीज प्रक्रिया केलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पहिली 8-10 दिवस तरी याला कोणतीही फवारणी आपण घेणार नाही. तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आपल्या या ठिकाणी आता हा 8वा दिवस आहे आणि यातून पुढचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे करता येईल हे देखील बघणार आहोत. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.